शिरूरमधून आढळराव पाटील यांना अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केली। त्यावरून अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला। 5 वर्षांआधी ज्यांनी आव्हान दिलं त्यांनाच उमेदवारी दिल्याची टीका अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर केली। आढळरावांना चौथ्या पक्षबदलाच्या शुभेच्छा असा टोला देखील कोल्हेंनी यावेळेस लगावला। दरम्यान अजित पवार गटाकडून उभं राहण्यास मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितलं, ही प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली। आपण बघूया शिरूरचं मैदान नेमकं कोण मारणार। शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे हे उमेदवार असतील तर अजित पवार गटाकडून शिवाजी आढळराव पाटील हे उमेदवार असणार आहे। त्यामुळे आता शिरूरचं मैदान नेमकं कोण मारतं हे बघणं महत्त्वाचं। 2019 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या असत्या, बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं, मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत। पण या त्यांच्या चौथ्या पक्षबदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। प्रभात राहावं म्हणून त्यांच्या चिन्हावर लढायला माझी काही हरकत नाही, पण थोडे दिवस थांबा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे दादा आणि वळसे पाटील आणि मी त्यावेळेला राष्ट्रवादीकडून त्यांना विचारणा करण्यात आली, आता किती दिवस ह्या शिरूर मतदारसंघाचा तीड आपण कायम ठेवणार। मला विचारलं, बाबा तुमचा काय याच्यावर प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमची चर्चा झाली का यांच्याशी? म्हटलं हो, माझी चर्चा सकारात्मक झाली आहे। मग त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, माझी काही हरकत नाही, तुम्ही तुमचं जे काम चालू आहे ते चालू ठेवा,